हा बोल. वृंदा माझ्या मागावर आहे. हो, मी तिला मारण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलो. आज पण नाही जमलो. सगळेजण तिथे आले. मला वाटतं तिला माझा संशय आलाय. ती माझा पाठलाग करते. मी पाहिजे तर पुन्हा एकदा तिला मारण्याचा प्रयत्न करते. हो, ती बेसावध असताना. प्लीज 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 तुम्ही काहीतरी करा. हॅलो हॅलो हॅलो. कुठे आहेत तुम्ही? मी बल्लाळेश्वर गणपती मंदिरा शेजारी. बरं ठीक आहे, इथे या टेरेसवरती आहे. हो हो येते. हॅलो हॅलो. ए वृंदा, शालू कुठे होतीस तू? आणि तुझी सवय कधी जाणार? हा, अचानक कुठेही निघून जायचं आणि आम्ही तुला वेड्यासारखं सगळीकडे शोधत बसायचं. सांगते मी, काय सांगणार आहेस तू? नेहमीच झाले तुझं. शालू ऐक तरी. शालू तुला आठवतंय का, मी तुला एका बाईबद्दल सांगितलेलं बघ, जिने मला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलेला. हा, ती बाई किर्लोस्करांच्या बंगल्यावर आली होती. हा मग मला इथून निघून जा म्हणत होती. तिचं काय? आणि तीच बाई हॉस्पिटलमध्ये पण आली होती आज. काय? ते चुकीचं इंजेक्शन द्यायला जी नर्स आली होती ना, ती तीच बाई होती. अगं मग तू हे अगोदर का नाही सांगितलंस? मी आधीच सांगितलं असतं तर ती सावध झाली असती ना. मोहनच्या बाबतीत नेमकं काय झालंय, तो कुठे आहे, त्याच्यासोबत काय घडलंय ना, या बाबतीत नक्कीच त्या बाईला काहीतरी माहिती आहे. शालू, इतक्या दिवसांनी मोहनच्या बाबतीत काहीतरी धागा हाती लागलाय. मला तो हातातून जाऊ द्यायचा नाहीये. शालू, करशील ना माझी मदत? ठीक आहे. एक काम करूयात आपण, तू ह्या साईडला बघ, मी इथे बघते. तिने काही घोंगडी घेतली अंगावर, लक्षात ठेव. चालेल, पण ऐक, मला फोन कर आणि इथेच भेट. हा, काळजी घे. ओ, चल चल. कुठे कुठे चाललंयस? आपली कॉन्फरन्स. अरे ते वृंदाचा फोन लागत नाहीये, आजीचा काही कॉल आला नाही कळवायला. मला गेलं पाहिजे बघायला. अरे पण अरे ट्रॅफिक लागला असेल, पाऊस पडतोय ना एवढंच. हाय रे, हे सगळं वाटतंय तेवढं सिम्पल नाहीये. मगाशी मी तुला काही बोललो नाही, पण आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो तेव्हा एक कार आपल्याला फॉलो करत होती. काय? येस. तुला वाटलं असेल रे तसं फोन? शशांक, मी खूप वेळ ती कार डॉज करण्याचा प्रयत्न केला. कार फॉलो करत होती म्हणून मला जास्त काळजी वाटते त्यांची. मला आता गेलं पाहिजे. बरोबर आहे, तुझं गेलं पाहिजे, पण काल तिच्यावर हल्ला झालाय, तिचा पाठलाग करताय कोणीतरी. आणि काल ओव्हरऑल जे काही घडलंय, मी तुला एकट्याला जाऊ नाही देऊ शकत. मी येतोय तुझ्यावर. चल 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 लवकर चल. हां, मीटिंग टेक ओव्हर कर आणि नंतर मला अपडेट दे. काही महत्त्वाचे डिसिजन्स घ्यायचे असतील तरच कॉल कर. ओके, या, बाय. मी पुन्हा फिरून त्याच जागेवर आली आहे. आत्ता तर इथे होती, गेली कुठे? या बिल्डिंग मध्ये गेली की काय? इथल्या कोणीतरी तिला हात जाताना पाहिलंच असतं. कोणी आहे का?
हे पाय अचानक वरून खाली कसे पडले? राजवर्धन साहेब, हे इथे काय करतात? मी काय करू आता? The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. फोन का लागत नाहीये शालूचा? पोलिसांना कळवायला हवं. अलका, अगं या मुलींना जाऊन इतका वेळ झाला, अजून कशा आल्या नाही ते परत? आई, तुम्ही काळजी करू नका, येतील इतक्यात त्या. मला वाटतं गर्दी असेल हॉस्पिटलमध्ये किंवा त्या ड्रेसिंगला वेळ लागत असेल. तुम्ही शांत बसा बरं, आपण थोडा वेळ वाट पाहूया. तसं नाही ग अलका. आता काल जे घडून गेलंय ना, तेव्हापासून मनात नको नको ते विचार येतात. म्हणजे संकट नाहीसं झालं असं वाटतं, पण मग परत वाटतं की ते खरंच नाहीसं झालंय का फक्त नजरेआड झालंय, आणि मग मन खूप अस्वस्थ होतं. फोन दे जरा. अहो आई, अगं अभिला फोन करते रे. आजी, अभि, आला बघा. अरे तुम्ही दोघंच कसे आलात? त्या दोघी कुठे आहेत? म्हणजे त्या दोघी अजून आल्याच नाहीयेत? नाही, अगं हॉस्पिटल मधून कधीच निघाल्यात त्या. अभि, कदाचित त्या शालूच्या घरी गेल्या असतील. हा, नाही मी सांगितलं होतं सरळ घरी. वेळा सांगून झालं. ती मुलगी जितकी दिसते तितकी साधी नाहीये. आपल्या घरात तिच्यावरती हल्ला झाला आणि मग हॉस्पिटल मधनं आता ही अचानक मुलगी गायब काय होते? नक्की काहीतरी गडबड आहे या पोरीमध्ये. मलाही अगदी तसंच वाटतंय. तुम्हाला सगळ्यांना हे इतकं साधं सरळ वाटतंय का? म्हणजे काल त्या मुलीवरती हल्ला झाला, आज तिने हॉस्पिटल बंद सरळ घरी येणं अपेक्षित होतं, पण ती आलेलीच नाहीये. कमाल आहे. आणि संकटही नेमकी तिचा पत्ता विचारत आपल्या दाराशी कशी येतात? मला तर वाटतं ना, ती काही कुठे गायब वगैरे झालेली नाहीये. तिला ज्या ठिकाणी पोचायचं होतं त्या ठिकाणी ती व्यवस्थित पोचलेली आहे. फक्त हे तिला आपल्याला सांगायची गरज भासली नाही, कारण आपल्याला तिचा गेम लक्षात आलेला नाहीये अजून. म्हणजे आपण इथे सगळे तिची काळजी करत बसलोय आणि ती तिकडे तिची वेगळी चाल खेळत असेल. आई, तिला इथे थांबवून आपण चूक तर नाही ना केली? अरे काका काय बोलतोस तू? ती चूक आहे का बरोबर आहे हा मुद्दाच नाही. आता मुद्दा हा आहे की तिच्यावर काल आपल्या घरात हल्ला झालाय आणि आता ती बेपत्ता आहे. तिच्या बाबतीत परत काही विचित्र घडलं असेल तर?
कळतंय का तुम्हाला मला काय म्हणायचंय ते? ती आपल्या घरातून बाहेर पडली, आपल्या हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिथून बेपत्ता झाली आहे. म्हणजे किर्लोस्करांच्या जबाबदारीवर असताना ती बेपत्ता झाली आहे. उद्या जर तिच्या बाबतीत काही बरं वाईट घडलं ना तर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. कळतंय का तुम्हाला? दादा पोलीस स्टेशन कुठे आहे? माहित नव्हतं. दादा पोलीस स्टेशन कुठे आहे? माहित नाही कुठे कुठेतरी असं. ओ दादा पोलीस स्टेशन कुठे आहे? पुढे जाऊन डावीकडे. बरोबर बोलतोयस तू. पण म्हणून मला काय वाटतं ना, ती आपल्या घरात नेमकी आली कशासाठी हे आपण शोधून काढायला हवं. आपण एक काम करूयात, आपण ना तिचं सामान तपासूयात, त्यात काहीतरी सापडेल. म्हणजे या मुलीचा आपल्या घरात येण्याचा नेमका हेतू काय होता हे आपल्याला कळू शकेल. अगं काकू, असं ती नसताना तिच्या सामानाला नको हात लावायला. असं काय असणार आहे तिच्या सामानात? आणि मला नाही वाटत काही सापडेल. तू एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतोस? खात्रीचा प्रश्न नाहीये काकू. अगं आपल्या घरात काम करणाऱ्या बाईचं सामान तिच्या गैरहजेरीत आपण जाऊन तपासणं हे आपल्याला शोभतं का आजी? किर्लोस्करांच्या प्रतिष्ठेला शोभतं काय? तिला जे काही विचारायचंय ते ती परत आल्यावर समोरासमोर विचारूया ना आपण. मला वाटतं आपण असा विचार करायला हवा की त्या दोघी सुरक्षित असतील आणि त्या लवकरच परत येतील. वाट बघूया आपण थोडा वेळ. ठीक आहे, थोडा वेळ वाट बघूया आपण. हा, पण जर ती आलीच नाही तर मग तर तिचं सामान तपासायला काही हरकत नाहीये ना. ती येईल, तिला परत यावंच लागेल. कारण जर ती परत आली नाही, जर तिच्या बाबतीत काही बरं वाईट घडलं ना तर हा विषय फक्त तिच्या पुरता मर्यादित राहणार नाहीये. आपल्या घरातून बाहेर पडलेली मुलगी गायब झाली अशी बातमी जर बाहेर पसरली ना तर आपल्या नावापासून आपल्या बिझनेस पर्यंत सगळ्यावर प्रश्न उभे राहतील. हॅलो, आज जाण्याआधी विचार कर. कोण बोलताय? आणि तुम्हाला कसं माहित मी कुठे आहे ते? ते महत्वाचं नाही. महत्वाचं एवढंच आहे, हे पोलीस स्टेशन तुझ्यासाठी नाही. जिथून आलीयस तिथेच परत फिर. आणि परत नाही गेले तर? मोहनला जसं चिरडलं खबरदार, एक शब्द जरी पुढे बोललास तर. माझा मोहन जिवंत आहे आणि माहिती आहे मला हे. मी असताना त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाहीये. मोहन आणि तुझ्यामध्ये मी खंबीरपणे उभी आहे. तयारी आमची आधीच झालेली. आता निर्णय तुझा. आज जाणार की जिवंत राहणार? मी पोलिसात आली म्हणून घाबरलास ना? मी पोलिसांना काही सांगू नये असं वाटत असेल ना तर माझा मोहन मला परत दे. तो इथेच आहे. सौभाग्यवती दुर्गमे विश्वासात्मा दूढव्रता धैर्य यस्याः परं धनम् भ्रमान् हत्वा मायां च स्वतेजसा विराजन्ति सदा सौभाग्यवती.
लपून किती दिवस खेळणार आहेस? आता पोलीसच मला तुझ्यापर्यंत पोहोचवतील. तेव्हा नाही तुझा मुखवटा उतरवला ना तर नाव नाही सांगणार. सौभाग्यवती वृंदा मोहन. संजीवनी, संजीवनी माझं ऐक. आई प्लीज. थांब जरा. अगं ऐक ना, काय चाललंय तुझं? कशाला थांबवताय मला? संजीवनी थांब. वृंदा खोलीत नाहीये, तिच्या परवानगीशिवाय खोलीत शिरणं मला बरोबर वाटत नाहीये. आई कशाला मला थांबवताय? किती वेळ वाट पाहिली आपण, आली का ती? आता पाणी डोक्यावरून जायच्या आत आपण सावध व्हायला हवं. मला खात्री आहे इथे नक्की काहीतरी सापडेल. मला तिची खोली बघायची. अगं काय चाललंय तुझं हे? संजीवनी, अरे तुझं काय आता मध्ये? काय काय करतेस तू हे? संजीवनी, संजीवनी पुरे आता. का पण? अगं ती मुलगी इथे नाहीये. ती नसताना तिच्या सामानाची अशी उलथापालथ करणं योग्य नाहीये. काय योग्य काय अयोग्य तर आपण नंतर बघू. आधी ही मुलगी नेमकी कोण आहे ते मला शोधू दे. हो आई. का उगाच दोघं संशय घेतात तिच्यावर? उगाच? आई, आणि मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही का त्या स्वयंपाकण्याची एवढी बाजू घेता. ती मुलगी घरात आल्यापासून एक एक अशा गोष्टी घडतायत. तिच्यावर हल्ला झाला आणि आता तर काय, ती हॉस्पिटल मधनं सरळ गायब झालीये. तरी तुम्हाला प्रश्न कसे पडत नाहीत? संजीवनी, मला प्रश्न पडतात, पण प्रश्न पडणं आणि कोणाला गुन्हेगार ठरवणं यात फरक असतो. अजून तरी गुन्हेगार ठरवलं नाहीये मी तिला. आणि मला जर तिच्यावर डाऊट आहे आणि मला तिची खोली शोधायची आहे तर त्यात प्रॉब्लेम काय आहे? बघू. संजीवनी म्हणते ते बरोबर आहे आई. घरातल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. मॅडम, कोण पाहिजे तुम्हाला? कंप्लेंट करायची आहे का? हा कंप्लेंट करायची मला. मॅडम शांत व्हा तुम्ही. मी तुम्हाला पाणी देतो. हे पाणी घ्या. आता बोला मॅडम. सर, तिथे त्या बिल्डिंग वरून त्या बाईने उडी मारली आणि ती मेली. मेली? हो मॅडम, हो मॅडम, तुम्ही काय बोलताय? काय झालं? सर, त्या बिल्डिंग वरून एका बाईने उडी मारली आणि ती मेली. आहो. कोण बाई? कोण मेलं आणि कुठे झालंय सगळं? मी नवीन आहे इथे, मला जागा नाही माहित, पण मी दाखवू शकते तुम्हाला. इथे जवळच आहे. बघा मॅडम, आम्हाला एक गोष्ट सांगा, तुम्ही त्या महिलेच्या कोण लागतात? नाही, कोणी नाही. मॅडम, पण तक्रार करायला तुम्ही का आलात? हा बरोबर आहे, कंप्लेंट द्यायला तुम्ही का आलात जर तुम्ही त्या महिलेच्या कोण लागत नाहीत तर? अहो, असं काय बोलताय? माझ्या डोळ्यांसमोर झालंय हे. तुम्ही तिकडे काय करत होतात? मी मागे गेले होते तिच्या. म्हणजे? मला बोलायचं होतं ना तिच्याशी. एवढी मोठी घटना घडत असताना आजूबाजूला कोणीच नव्हतं, तुम्हीच फक्त तिकडे होतात. अहो मॅडम, बोला काहीतरी सांगा आम्हाला, काय झालं एक्झॅक्टली? अहो, खरं बोलतीये मी. मला सांगा, तुम्ही त्या महिलेचा प्रत्यक्ष मृत्यू होताना बघितलं का? अहो हो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं वरून खाली पडताना. असं काय बोलताय तुम्ही? पडली की कोणी ढकललं? अहो मॅडम बोला. माहित नाही, नक्कीच काहीतरी चुकतंय. जर मला कळत नाहीये. हे बघा मॅडम, तुम्ही प्लीज रिलॅक्स व्हा, शांत व्हा. आम्ही सगळ्यांना चौकशी करू. तुम्ही या आता. हा चौकशी? अहो, चौकशी नंतर करा. तुम्ही चला आधी, ती तिथेच आहे. मी घेऊन जाते तुम्हाला. ठीक आहे, जागा दाखवा आम्हाला. हवालदार, चव्हाणांना गाडी काढायला सांगा. येस सर. आणि मॅडम तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला. चला दाखवा मॅडम. चला, मी दाखवते. चव्हाण, इथे गाडी काढा. हा, साहेब येत आहेत. अभि, खरंच गरजेचं आहे का हे सगळं करणं? तू बोलत
मला तुझा झोनच नाही कळत आहे. कालपर्यंत तू तिचा जीव वाचवायला धावत होतास, आज ती इथे नसताना तिचं सामान तपासलं जात आहे आणि तू काहीच नाही बोलतेस. तू हो देतोय. ती कोण आहे, कुठून आली आहे हे आपल्याला पूर्णपणे माहित नाही, मान्य, पण म्हणून काय तिला गुन्हेगार ठरवायचं का? मी काही ठरवत नाहीये. मग थांबवत का नाहीयेस? कारण मलाही काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आणि ती उत्तरं ही अशी तिच्या गैरहजेरीतून मिळणार आहेत. दिस इज नॉट लाईक यू. मला नाही पटत आहे. प्रत्येक गोष्ट डोळ्यांना दिसते तशीच असती तर जगात गूढ उरलंच नसतं. काही गोष्टी दिसत नाहीत, फक्त त्यांची चाहूल लागते. आणि एकदा का चाहूल लागली की ती सावली कितीही दूर असली तरी तिचं अस्तित्व लपून राहत नाही. प्रश्न फक्त एवढाच असतो, जी चाहूल आपल्याला लागली आहे ती येणाऱ्या संकटाची आहे की दडलेल्या सत्याची. हे बघा, मॅडम इथे कुठे आहे डेड बॉडी? अहो इथेच होती बॉडी. मी स्वतः बघितली. मी जानाति संकटे अपि